नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. तर मागच्या व्हिडिओ मध्ये जेव्हा श्रुती थालीपीठ बनवत होती तेव्हा तुम्ही मला बोलला होता हे बनव ते बनव तू बनव ते बनव. हा, तर म्हणून आज आम्ही कुकिंग चॅलेंज करतोय ज्याच्यामध्ये प्रसाद विल मेक डोसा. ये अण्णा. म्हणून हा अण्णा बनून आला आणि ह्याच्यासाठी ह्याने एक्स्ट्रा 15 मिनिट घेतले. तर मित्रांनो, तुम्ही काय खायला आवडेल तुम्हाला? इडली, डोसा? डोसा. डोसा. मला डोसा. डोसा. त्यामुळे ऑडियन्सला पण डोसा. डोसा. आणि चटणी, सांबार, भाजी सगळं करायचंय. तर मित्रांनो, टाइमपास बंद हा, करूया. घी पोळी मसाला डोसा करणार आहे मी. घी पोळी मसाला डोसा. मी पोळी आणले. पोळी? पुरणाची पोळी? पोळी मसाला आणलाय मी. पोळी मसाला आई पण करते माझी ऍक्च्युली तर पोळी. मित्रांनो, तुम्ही ऐकल्याप्रमाणे आज मी करणार आहे डोसा. त्यासाठी मी परवा रात्री भिजत घातलं होतं तांदळाचे पीठ. हे प्लीज प्लीज. नाही, आम्हाला काय भिजवायला मिळालेला नाहीये. ऑफकोर्स त्यामुळे आम्ही असं रेडीमेड बॅटर आणलेलं आहे. आयडी इडली डोसा बॅटर. तिच्या आयडीने पाठवलेला आहे इकडे. आम्ही काय प्रमोशन करत नाहीये, आम्हाला एवढे पैसे नाही आहेत, पण ठीक आहे. पहिला आपण काय करतोय तर सुरुवात. मला रेसिपी सांग, मी आपण बनवणार. पहिल्यांदा बटाट्याची भाजी आणि चटणी करून घेऊया. बटाटे मी काल सकाळी उकडत ठेवले होते. 2 दिवस उकडल्यामुळे ह्याच्यातला जो फ्लेवर आहे तो ट्रिपल झालेला आहे. पकवू नको रे लोकांना. सॉरी मित्रांनो. तर बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता काय आणि करायचं? हा, हे पण डोसा कुक ऑफ चॅलेंज होणार आपलं. म्हणजे एक डोसा हा करणार, त्यानंतर दुसरा डोसा मी करणार आणि तुम्ही जज करणार की कोणाचा डोसा बेटर आहे. क्रिस्पी मस्त जाळीदार डोसा झाला पाहिजे. तू तिकडे कशाला बघायला लागलायस? करायचं असं आपल्याला खरोखर. हे कुक ऑफचं मला सांगितलं नव्हतं. मला सांगितलं होतं फक्त तू बनवणार आहेस, जे तू बनवशील ते मी आता खाईन. आलं माझ्या डोक्यात, मी बोलले ना. मग तू बनवशील ते मी कसं खाऊ? काहीतरी मेरे साथ अन्याय हुआ है. पहिला काय करायचे? बटाट्याची भाजी करायची. पहिला सगळं तूच करणार आहे, मला काय करायचं नाहीये. फक्त रेसिपी सांगायची, मी सगळं करतो. अई, मला वाटलं मी सगळं करणार आहे. हात स्वतःजवळ ठेव, स्वतःचे तुझे. माझा शेफ नाईफ. नाईस. बघ. हा, आणि एक गोष्ट म्हणजे आम्ही डेली ब्लॉगची सुरुवात केली. आम्ही सांगितलं मोठ्या तोंडानं की आम्ही डेली ब्लॉग करणार आहे. आणि सॉरी, आमच्याकडनं 2-3 दिवसाचा गॅप पडला. डेली ब्लॉग करणं इज नो जोक गाईज. आणि फुल टाइम जॉब करून करणं तर खूप बापरे. पण आम्ही ट्राय करणार आहे की आम्हाला जेवढं पॉसिबल होईल, जेवढं जमेल इन बिटवीन ब्लॉग करायचा. आणि आम्हाला असं वाटतंय की जर आम्ही आमचं डेली जे काय असेल आमचं असं वर्क लाईफ, म्हणजे वर्क फ्रॉम होम वाला ब्लॉग किंवा येते का आत येते का जाऊ तू? म्हणजे मला किंवा आम्हाला दोघांना पण असं वाटतंय की जर आम्ही तेच तुम्हाला दाखवलं, आमच्या रोजचं लाईफ काय असतंय की ऑफिसचं काम, काहीतरी रील शूट करतोय, मोस्टली ऑफिसचं कामामध्येच दिवस जातोय. आणि बाकीच्या ऍक्टिव्हिटीज, काय वर्कआउट केला, कुठं गेलो, काय खरेदी, भाजी अँड ऑल, असलं सगळं. मग मला वाटतं तुम्हाला ते बोर होईल मे बी, म्हणून आम्ही ब्लॉग ते शूट केले नाही आहेत सेम. मग काय तू काय नाही काय म्हणतोय? शूट करायचा कंटाळा गेलाय, हे खरं कारण आहे. ह्यानं कंटाळा केलाय जास्त. मी काय कंटाळा केलाय? याने म्हण, याने. हेनं काय? हेनं तुनं काय? मीनं नाही, निनं नाही, किनं. असं दे, माझी कोल्हापुरी अशी मधनच बाहेर येते. तर पहिल्यांदा आपण काय करूया? भाजी करूया का चटणी? पहिला आपण करूया भाजी. ठीक आहे. तर बटाटा का भाजी इकडे मी बटाटा कापलेला आहे. थोडासा असा कुस्कर ना तो. ते बोलतोय कुकिंग भाजी. कुकिंग करताना pot, असं स्मॅश करूया, म्हणजे छान असा पॉट मध्ये विरघळलेला बटाटा पाहिजे मला. करेक्ट. ज्यावेळी तो पॅन मध्ये जाईल त्यावेळी त्याला आपण कुस्करून टाकू, पूर्ण त्याचा चेंदा मेंदा करून टाकू. ठीक आहे. आणि ही चणा डाळ पण घाल काय भाजीमध्ये? ओके, ठीक आहे. गिव मी. कशात करायची भाजी? कढई देते, 1 मिनिट. खाली आहे तिथे कढई. खरंच तूच करणार आहेस सगळं कुकिंग? भाजीसाठी इकडे कढई ठेवलेली आहे. 2 लोकांच्या भाजीसाठी आम्ही 5 किलोची कढई ठेवलेली आहे. कारण छोट्या सगळ्या कढई धुवायला. ऍड ऑइल. तर असं ऑइल घ्या. किती चमचे लागतील आपल्याला? 3 बटाटे आहेत ना? 2 चमचे. 2 ते 3 चमचे.
2 ते 3 चमचे ऑइल घाला. त्याच्यानंतर मित्रांनो कांदा मिरची नाही, पहिल्यांदा जिरे हे काढ, मोहरी फोडणी, बेसिकली फोडणी तयार द्यायची, करा. तिथं मोहरी, तिथं Basically, डबा आहे. मित्रांनो पहिला लक्षात घ्या तुम्ही, ही बटाट्याची पिवळी भाजी आहे हळदीतली, तर ऑफकोर्स ह्याला फोडणी ही गरजेची आहे. तर ह्याला आपण काय करतोय, ह्यात जिरे नाही आहेत, मोहरी आहे, तर थोडी जिरेचा डबा देतो. तर जिरे असे आम्ही मधाच्या ह्याच्यात घालून ठेवलेले आहेत. किती घालायचे? थोडे घालायचे, एवढे एवढे असे घालायचे असे. मोहरी पण घालायची आहे. जरासं फ्लेवरफुल बनवतो जास्त जिरे घालून. त्याच्यानंतर जरा गॅस कमी कर ना, एवढं मोठा गॅस कमी करा मित्रांनो, कारण मसालेच जळतात. तर थोडीशी मोहरी अशी 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 राई 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 गेली 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 आणि बस. ठीक आहे, कांदा परतून घे आता छान. त्याच्यानंतर थोडस ते स्टर करायला मी थोडस माझा स्पॅटुला काढतो. पॅटूला हा कशाला? ए बघा, हा माझा पर्सनल आहे, प्लीज डोंट हा नॉनस्टिक वरचा आहे प्रसाद. प्लीज मला हाच वापरायचा आहे. आय डोंट केअर व्हॉट यू से. बट हु इज द मास्टर शेफ? आय एम द मी मास्टर master शेफ, chef आहे. यू आर द सू शेफ. मास्टर शेफ बघा आमचा घाबरतोय कांद्याची फोडणी द्यायला. वल्ह्या मंदर वल्ह्या कंदर दिल के अंदर दिल के अंदर. तू तिकडच्या अरे कॅमेऱ्यामध्ये बघतोयस का इकडच्या कॅमेऱ्यामध्ये? चालूच आहे बाबा एवढं चालू आहे. तेवढे कॅमेरा लावून कष्ट करून आम्हाला ब्लॉक करायला लागतात आणि तुम्ही लोक कमेंट करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही. सबस्क्राईब पण करत नाही यार, त्यामुळे आम्ही डिमोटिवेट होतो. डेली ब्लॉग करायला काय लागतं सगळ्यात जास्त? मोटिवेशन. मोटिवेशन कसं आहे ना, जर तुम्हाला आवडले तर बरोबर, मे बी तुम्हाला आवडले तर तुम्ही बघा. आपल्या ब्लॉग आवडत नाही आहेत. हा तसं असू शकतं, म्हणून आम्ही थोडंसं डिमोटिवेट होतो आधनमधनं. लक्षात घ्या, बनवायचं झाले 3 मिनिटाचं काम आहे माझ्यासाठी. किती? 3ऱ्या मिनिटाला रेडी होतो. मोठं बोलेश. आपण हातच घालत नाही त्या गोष्टीला. म्हणजे तुला म्हणायचंय की तुला उद्या काही सांगितलं तरी तू बनवू शकतोस. काहीही सांगा. तू पुरणपोळी बनवून दाखवच रे. आता श्रावण आला, आता सगळे सण आलेत. एक काम कर, नेक्स्ट पुरणपोळी चिल्लर आहे. पुरणपोळी बनवणार आहेस तू. मम्मी पासून बनवतात ना. हळद नाही घातली सुती, कधी घालायची हळद? आधी बटाटे घाल. हळद बटाट्यानंतर? बरं घाल, आधी घातली तरी चालते, तसं काय नाहीये. फोडणीच जायला पाहिजे ना हळद. जराशी घाल. तू मीठ घातलंस, घातलं. बटाटे घाल पटकन. आता हळद करपेल फोडणीत घातल्यामुळं. आता त्याच्यामध्ये थोडी साखर घाल. थांब ना, शिजू दे. खाली चिटकायला लागलेत बटाटे सगळे. तू केलंस ह्यात तू मला सांग, फोडणीत कढीपत्ता पण नाही घातला या भाजीत. उपसी कढीपत्ता काही येत संपलाय. नाही हो, काही येत नाही. कढीपत्ता संपलाय. हे बस उपसी डुडल डुडल. तो कॅमेरा बंद कर ना. इट इज डिस्ट्रॅक्टिंग मी. चणा डाळ थोडी घालायची, छान लागते जरा. ती परतून घ्यायची होती यार, तिला ती आधी घालायची. किती घालायचे बघ. आता ती परत ना, आता ती हे कशी होणार? शिजणार नाही. मग मला काय घालायला लावलीस? विसरले मी तुला सांगायचं यार. मास्टर शेफ खरं तू आहेस ना, तुला लक्षात आलं पाहिजे. मी तुला काढून दिलेलं सगळं काय काय तुला मी काय घालायचं. सांगितलेलं, आपलं कॉन्ट्रॅक्ट हे होतं, रेसिपी मला सांगायचे, मी फक्त फॉलो करणार. ठीक आहे, शिजव तिला चांगली. आता जरा परतू दे तिला. हिला पण काही येत नाही कुकिंग आणि मोठं बोलायचं कार्यक्रम. गप्प बैस, मला व्यवस्थित येते. मी बटाट्याची भाजी डोसा खूप चांगला करते. काय खातोस की मिटक्या मारत यार? खातच नाही, मिटक्या मारतच नाही मी. कुठलंच कायच खाता मिटक्या मारत नाही. कोण पण सांगू दे, मी ज्यांच्याबरोबर खाल्लोय आतापर्यंत त्यांनी सांगू दे मी मिटक्या मारतोय. बघा मम्मी काय म्हणा लागलाय हा. बघा, मिटक्या मारून खात नाही, ह्याला आवडतच नाही आपलं जेवण. आपलं मम्मीला काय घ्यायलास तू? मम्मीला म्हणजे तू काय म्हणलास? तुला कुणाचंच आवडत नाही. तुझं आवडत नाही, सॉरी. काय हॅलो, माईक चेक. हॅलो, हा आलो. थांब की, तुला डोसा झाल्यानंतर ठोसाच देते तुला. वा, काय वाक्य. वा वा.
की तू माझं शाण बाळ. ठीक आहे. त्यात ऑइल घालायला लागेल का? शून्यात नजर कांदा लावून. जळायला लागलाय. कांदा जळायला लागला. हे बघ ना. अरे पाणी घालायला पाहिजे का जरा? आता जरा ऑइल घाल, जरा ऑइल घाल. तुला करायला लावलंय म्हणून हे असं व्हायला लागलंय गाईस. नाहीतर मला खूप चांगलं येतं भाजी करायला. त्यांना आता काय तू बोलायची गरज नाही. त्यांना कळाले तुला किती येतंय. गप्पा बैस तू. हे झालंय. फक्त थोडस स्मॅश कर आणि थोडी साखर घाल चवीपुरती. स्मॅश का करायची पण ही? कारण की मला आवडतं म्हणून करायची. मी सांगते ते सगळं करायचं. कळलं? ओके. ओके म्हणला. शाणा ग माझं बाळ. एकदम रामेश्वरम सारखी भाजी झाली. रामेश्वरम. होय? तुम्ही रामेश्वरम मध्ये कामाला होता का आधी? वा वा वा, काय भाजी केली मस्तच. टेस्ट करून बघितलीस का जराशी? गरजच नाही. गरजच नाही. मला सांग, बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर असते? मग असती. कढीपत्ता असतोय. सिरियसली बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर असते यार? तुम्ही सांगा, बटाट्याच्या भाजीत कोथिंबीर नसती म्हणायला लागलाय, फक्त कढीपत्ता असतो. ती भाजी दाखव. लुक्स डिलिशियस. मस्त वाटायला लागले रे. खाली थोडे अर्धा किलो बटाटे चिकटलेत. ओके. चटणीची रेसिपी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा कोथिंबीर घातलेली आहे. मी करावले. तर मित्रांनो, चटणी करायला काय लागतं? पहिला कोथिंबीर लागते. त्याच्यानंतर मी ह्यात खोबरं बारीक चिरून घातलेलं आहे. त्याच्यानंतर ह्यात मीठ लागेल. आणि काय, तुला माहिती आहे ना सगळं. आय थिंक फुटाणे डाळ घालतात त्यात. फुटाणे बरोबर आहे. अजून आणि ह्याच्यामध्ये लागेल लसूण. ठीक आहे. आणि आलं. आलं इज ऑप्शनल. हो, आलं पण घालू शकतो, पण तुला आवडत नाही म्हणून आपण कधी घालत नाही. आलं नको. बस की झालं. साखर थोडी. जिरे घालतातच की. जिरे थोडे. जिरे नाही घातले तर जिरणार कसं? जिरे थोडे, लसूण थोडं. मिरची कोण घालणार? तिखटपणा कसा येणार चटणीला? बस एवढे जिरे बस. हा, बस झाले, भरपूर झाले. जिरे घातले. त्याच्यानंतर घाला लसूण. अच्छा, मुठभर लसूण घ्या. मुठभर नको. मुठभर घ्या. अर्धी मूठ कमी करा. अर्धी मूठ थोडेच घालते असं. लसूण फार नको. एवढे घाला. एवढे अजून 4-5 घाल. 5-6 घाल. चिमटी एवढे घाला. चिमटी एवढे. ह्याला खूप लसूण आवडतात. लसूण. ठीक आहे. त्या लसणाची चटणी पण खायला. मग ऑफकोर्स ती लाल असती, ती थलायवा असती. त्यात काय एवढे लसूण नसतात. टोमॅटो पण असतं आंबटपणा, जरा ती लसूणाचं हे मारायला. त्याच्यामध्ये थोडस दही पण घालूया. दह्यानं पण छान होतं. मिरचीचे तुकडे करून घ्या. मिक्सर मध्ये जाणार आहे, पेस्ट होणार आहे मित्रांनो. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये. राडा गडबड करू नका, गोंधळ करू नका. सगळ्यांना डोसा मिळणार. आणि काहीतरी राहिलं ह्याच्यामध्ये घालायचं. बाय द वे, साखर, मीठ कोण घालणार? साखर नाही. साखर नाही घालायची. साखर नाही घालायची. ऑफ कॅमेरा ही साखर घालते सगळ्या गोष्टीत. तुम्हाला नाही यार प्रसाद. मला सांगायला लागल्या. कॅमेरा बंद करते आणि साखर घालते भाजीत पण साखर वाढवली त्या. ये नाही बताना था. मी साखर घालत नाहीये. उगीच काही पण काय. फक्त आमटीमध्ये आमच्या म्हणजे माझ्या माहेरी गुळ घालायचे. ती मला सवय होती. सगळ्यात गुळ. भाजीत गुळ, आमटीत गुळ, भातात गुळ, फक्त दुधात गुळ, पाण्यात गुळ. फक्त आमटीमध्ये. आता भाजीत घालत नाही. ब्राह्मणी पद्धतीत असतं. भाजीत घालतात का नाही? भाजीत आई घालते म्हणजे तो. पण मी आता घालायचं बंद केलं ना लग्नानंतर. बटाट्याच्या भाजीत का घातलीस तू? तुझ्या नाकात केस लागला. बटाट्याच्या भाजीत का घातलीस? बटाट्याच्या भाजीत लागते साखर चवीला. बटाट्याच्या भाजीत साखर घालतात का नाही हे तुम्ही सांगा. ठीक आहे, जाऊ दे. इट्स ओके. प्लीज सांगा. ह्याला पटत नाहीये. अरे छोड बे. जर बटाट्याची काचऱ्याची भाजी. जाऊ दे ना ब्रो. मला बोलायचं. तू ऐक ना तू. भांडवती. हे बघा. इडली. थांब की. जर मसाल्याची किंवा बटाट्याच्या काचऱ्याची अशी चकत्याची भाजी असेल वगैरे तर आपण तिखट घालतो आणि साखर घालत नाही. माझी चूक झाली. मी साखरेवरून अखंड श्रुतिका समाजाला मी
ऑफेंड केल्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो. काय समाज नाहीये, काही पण काय बोल नको. फुटाण्याची डाळ घ्या आणि फुटाण्याची डाळ अशी मिक्सरच्या भांड्यात घाला आणि पाणी घालायचं, जरासं पाणी घालायचं मिक्सरला लावायला. जरासं पाणी पण घाला मित्रांनो. परफेक्ट कन्सिस्टन्सीची चटणी तयार आहे मित्रांनो. ह्याच्यात थोडं आपण टेस्ट घेणार आहोत. मीठ बरोबर वाटते मला थोडं कमी वाटतं. थोडंच असू दे. साखर पण घालतात पाहिजे असेल तर चवीला घालता, तुला आवडत नाही मी घालू शकतेस थोडं. तर मला पण कसं झालंय, मी पण जरा कन्वर्ट झालोय असं वाटायला मला. जरा गोडवा चांगला वाटायला लागला मला. गोडवा भाजीत गोडवा चटणीत गोडवा. टाइम फॉर मेकिंग डोसा. डोसा डोसा. सांबार चटणी अण्णा फायनली गोइंग टू मेक अ डोसा. हा, पहिल्यांदा काय करायचं सांग. घचारा 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 हे करायचं पहिल्यांदा. डोसाची फर्स्ट स्टेप आहे घचारा घचारा. तुला माहिती आहे का ट्रेडिशन? इथे दिसतं ना ट्रेडिशन. उगाच काहीतरी फालतूगिरी सांगत जाऊ ना मला. घचारा 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 घचारा. सगळ्यात पहिला काय करायचं, गॅसवरती, चालू गॅसवरती मित्रांनो तवा ठेवायचा. तवा फ्लॅट असावा असा. ओके. त्याच्यानंतर गॅस चालू केल्यानंतर ज्यावेळी असं टेम्परेचर वाढेल तव्याचं, एका स्पेसिफिक टेम्परेचरला पोहोचल्यानंतर मित्रांनो त्यावर असं पाणी मारायचं टेम्परेचर चेक करण्यासाठी. जर असे बबल्स व्हायला लागले, बॉईल व्हायला लागलं पाणी, तर तवा तयार आहे. थोडं पाणी अजून मारून त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करावं आणि लगेच गार 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 डोसा. हे तुला कोण शिकवलं तुला हे? मी लहान असताना यात्रेत जायचो. 10 रुपयाला डोसा मिळायचा. त्यावेळी मी ऑब्झर्व, हे निरीक्षणाची स्किल आहे श्रुतिका. म्हणजे यात्रेत शिकलायस तू डोसा कसा बनवायचा, आणि मी लग्नानंतर तुला एवढे डोसे करून घातले त्यावेळी तो दाखवले माझ्या समोर. मी ते टेस्ट करत होतो, चेक करत होतो की तुला येते का नाही. म्हणजे मी पण यात्रेत गेले का नाही ते चेक करत होतास. तर तवा रेडी आहे, गॅस बारीक केलाय. थोडस पीठ चांगलं करून घ्यायचं मिक्स. मी एकच पाकिट काढलं, अजून एक पाकिट आहे त्याच्यामध्ये. तो बॅकअप आहे का? म्हणजे आपल्याला केवढे डोसे होतात ह्याच्यात कमी होणार. किती परफेक्ट कन्सिस्टन्सी बनवली बघा मी पिठाची. ही कन्सिस्टन्सी तुम्हाला लागते डोश्यासाठी. प्लीज ट्राय टू मेक द सेम कन्सिस्टन्सी. ह्याच्यानंतर एक पळी. हे तुम्ही पीठ बनवले ना? काय काय जातं याच्यामध्ये? केवढे घेत असते तेवढा अजून पूर्ण डाव भरून घे. पूर्ण डाव. हा, आता मज्जा आहे. आता कसं घालणार आहेस बघ. मला खरंच येत नाही. एकदा सांगतेस काय कसं असते प्लीज? सॉरी ओव्हर. पहिल्यांदा असं घालायचं आणि लगेच असं फिरवायचं. आणि मला क्रिस्पी डोसा पाहिजे, क्रिस्पी. मग त्याच्या अगं तूप काढलं नाही, थांब. तूप आणि पोडी मसाला पण घालायचा आहे. पोडी मसाला मी मागवलेला ऑनलाईन, पण घरी पण बनवता येतो. हा पण आयडीने पाठवला यांच्या. गॅस कमी आहे ना? हा, ठीक आहे. पटकन तसं नाही. ठीक आहे बेटर. शपथ श्रुतिका, पहिला अटेम्प्ट इज शपथ. ठीक आहे. नाईस प्लीज. बट आय कॅन मेक बेटर दॅन दिस, बट स्टील पहिला अटेम्प्ट आहे माझा हा गाईस. ऑफकोर्स. या मेल्ट करायला लागेल का आधी? त्याच्यावर होईल मेल्ट. ऍक्च्युली जरा करायला पाहिजे होतं वाटीत घेऊन. नाव पोळी, घी पोळी मित्रांनो. माझ्या आयुष्यातला पहिला घी पोळी आहे हा. पहिला घी पोळी आहे. अतिशय सुंदर क्षण आहे हा माझ्या आयुष्यातला. ओव्हर ऍक्टिंग के 50 रुपये कट हो गया. झाला आता काढू. पोळी भरपूर घातलेली आहे मी. शपथ. आय होप यू कॅन सी दिस. ओ माय गॉड. हे बघा, सगळं जग तुमच्या विरोधात होतं, पण तुम्ही करून दाखवलं. आई शपथ. अरे असं कर ना, असा फोल्ड कर ना. मुद्दाम हे साबोटाज करायला माझा प्लॅन. ठीक आहे. नाईस. आता एक मी करू. नाही, आता मी एक तो दाखवते की मी माझं पण. हा, आता एक मी करणार. ठीक आहे. मला आता काही गरजच नाही बघायची, कारण जरा भाजल तुला. डोसा. तर मित्रांनो, आता आपण डोसा बनवतच आहे. तर मला एक काही बोलायचं होतं. एक सेकंड. मित्रांनो, आपण आता डोसा बनवतच आहे. थोडंसं पुढे या तुम्ही.
तर मला सांगायचं आहे, पुण्यात सर्वोत्कृष्ट साऊथ इंडियन जेवण हे कुठं मिळतं? तुमचे ओपिनियन सांगा. हा, तुम्हाला आणि कुठलं माहित असेल वेगळं तर सांगा. होय, कारण आमच्या मते आम्हाला खूप जास्त आवडते, म्हणजे भयानक, म्हणजे त्याच्यापेक्षा भारी साऊथ इंडियन हे मला वाटत नाही साऊथ इंडियामध्ये पण मिळत असेल. असं आहे कल्याणी नगर मधलं, पुण्यातल्या कल्याणी नगर मधलं बनाना लीफ. ज्यांनी हे जे आपले ब्लॉग बघतात जुन्यापासून त्यांनी ऑलरेडी हे बघितलं असतं. दुसरं कोणच नाही. ब्लॉग्स मध्ये संपला विषय. त्यांचा बेन्ने डोसा हा जगाच्या पाठीवर म्हणतोय मी, जगाच्या पाठीवर कुठं नाही आहे तसला. मी रामेश्वरमचा बेन्ने डोसा ट्राय केला. रामेश्वरमची घी पोडी इडली इज टॉप नॉच, पण बेन्ने डोसामध्ये बनाना लीफचा हात ह्या पुण्यात मला वाटत नाही कोण धरत असेल. जर धरणारं तुम्हाला वाटते कोणतरी आहे तर त्यांचा ऍड्रेस सांगा, आम्ही त्यांचा हात जाऊन धरतो. नक्कीच त्यांचा पोडी इडली डोसा सगळं ट्राय करतो. माझा डोसा बघा, माझा डोसा विषय लक्षात घ्या तुम्ही, विषय लक्षात घ्या. माझा फर्स्ट टाइम होता. रात्र होईल जेवायला. आता काय करायचं, पाणी मारायचं ना. ओ भट स्वाहा. बारीक करायचा गॅस, डाव भरायचा. गुड. मधनच ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हे मध्ये असे ढोबळे ढोबळे झालेले डोसे की नाही तुलाच देते खायला. हा डोसा आहे का गिरघोटा मारलेला? मला तुम्हाला माझा सांगतो, डोसा ह्या बाईने बघा. एवढं कन्फ्युज केला ह्या डोस्यामध्ये. नीट इन्स्ट्रक्शन दिल्या नसल्या कारणास्तव इथं थोडस ब्लंडर झालेलं आहे. याचं पूर्ण श्रेय मी श्रुतिका कुलकर्णी यांना देतो, उर्फ हगी मारू. तूच आहेस हगी मारू. यांना एक छोटं काम होतं की मला फक्त सांगायचं आहे. मी इमिटेट परफेक्टली करतोय, पण ह्यांनी नीट सांगितलं नाही की मधनं सुरुवात करायची. मध्ये घातल्या मधूनच चालू करायचं. गोल 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 गोल. हा, अजून ओढ, अजून ओढ. आत्ता बरोबर आला ना. थोडा त्रिकोणाकृती झाला, जरा नंतर तू केला काम, पण ठीक आहे. हगी मारू तू केला, मी नाही. तू हगी मारू. काय डोसा आहे हा, काय डोसा आहे? म्हणजे तुला आवडलंय का नाही? आवडलाय, मला फार आवडलाय. मी काहीही करू शकतो यार. या डोसाला ऍक्च्युली तेल वगैरे काही लागत नाही, पण आम्ही आम्ही असं आज काहीतरी वेगळं करावं म्हणून घी पोळी डोसा ट्राय करतोय, म्हणून घी आणि पोळी लावतोय. नाहीतर विदाऊट तेल विदाऊट घी पण नुसता हा डोसा असाच खाऊ शकतो आपण. नाही, प्रसादचे डोसे मध्येच मऊ राहतात इथे. हा वाला डोसा बघा तुम्ही फक्त. बघा, नाही तुम्ही माझ्या प्रेमात पडला. माझ्या प्रेमात पण. आई शपथ, नाईस. आई शपथ. हे बघा, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. कळते का तुम्हाला? हा, इट्स टाइम टू ईट नाव. मी केलेला डोसा आहे जो की प्रॉपर क्रिस्पी झाला, आणि हा प्रसादचा डोसा आहे, पांढरा पांढरा. आज आम्ही म्हटलं डायनिंग टेबलवर बसून खाऊया, कारण की आम्ही टीव्ही समोर बसतोय. येस. चटणीचा छान वास येतोय. तर डोसा काय लोंबते डोशाचं. हा बघा, हा मी केलेला डोसा आहे. हां, ठीक आहे. आणि हा श्रुतिकाने केलेला डोसा आहे. ई पांढरा ई. मी मगाशी त्यांना दाखवलंय की माझा डोसा कुठला आहे, तुझा डोसा कुठला आहे. ठीक आहे, आता आपण त्यांना टेस्ट. माहिती आहे. बट ठीक आहे, हा हा, सगळ्यात taste बेस्ट आहे. आहे. हा तू केलेला डोसा आहे. टेस्ट करा, चल. दॅट्स इम्पॉर्टंट. त्यामुळं काही आज तो तक्रार करणार नाही आहे. नाद नाही करायचा. म्हणजे डोसा किंग असं जरी म्हणायला चालू केलं मला तरी वावगं ठरणार नाही. बादशाह कुकिंग झालेली आहे. सगळ्यात जास्त तुला काय आवडलं, डोसा, भाजी का चटणी? चटणी. मला चटणी जास्त आवडते सगळ्यात कायम. तर तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी कुक करू शकतो मित्रांनो. तुम्ही चहा बनव, मॅगी बनव, असलं काही सांगू नका मला.
चिल्लर आहे ते. काही बनवू शकतो मी. तुम्ही बघितलं प्रसादनं कसा डोसा बनवला, कसं कुकिंग केलं. पहिला खा आणि मग बोल. गिजगा भात. गुप 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 गुप. बोल. मला कसं बात करायचं तेवढंच बघत असतोस तू. सॉरी. बोल. अबे जल्दी बोल. मी काय बोलत होते यार, विसरले मी लिटरली. तू मध्ये मला कशाला असं करतो. तू डाळ घालायला विसरली फोडणीमध्ये सांगायला मला. पण झाले ना व्यवस्थित भाजी. तर तुम्ही बघितलं की प्रसादनं किती कुकिंग केलं, कसं कुकिंग केलं, तो सक्सेस झाला का नाही हे तुम्ही सांगा. तुम्हाला प्रसादचं कुकिंग कसं वाटलं. मला सांगा, ज्या पद्धतीने डोसे मी बनवले फर्स्ट टाइमरला एवढं इझी जमणं तेवढं मला जर जेवढं जमलं इझी आहे का. दॅट्स ट्रू. इट्स नॉट इझी. एवढे एफर्ट्स घेतले प्रसादनं या व्हिडिओसाठी. डोसा करायला म्हटल्यावर जाऊन ते लावून आलं. नेक्स्ट टाइम काहीतरी काम 25 महाराष्ट्रीयन बनवू आपण. तर नेक्स्ट कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या पुढचा जो ब्लॉग येईल या ब्लॉग नंतर तो असेल कोल्हापूरचा ब्लॉग. कोल्हापूरमध्ये आम्ही आमच्या फ्रेंड्सना भेटणार आहे आणि खूप काय काय छान छान फनवालं आम्ही प्लॅन केलेत व्हिडिओ. सो स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.